एक न्यूली मॅरिड कपल हनीमूनला ते लोक फिरायला गोव्याला गेलेले असतात आणि त्यांच्यासोबत अशी काही गोष्ट होते ज्यांचा त्यांनी विचार पण नव्हता केला। म्हणजे हा चकवा असा आहे की ज्या दादांनी स्टोरी शेअर केले ते बोलतात की मला भूत प्रेत नाहीतर हे चकवा वगैरे ह्या गोष्टींवरती विश्वास नव्हता, पण ज्यावेळी त्यांच्यासोबत ही गोष्ट झाली तेव्हा त्यांना समजलं की चकवा हा प्रकार किती भयानक असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण हेच बघणार आहे, काय आहे चकवा आणि हा कशा प्रकारे तुम्हाला पण होऊ शकतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ पण जो असणार आहे तो एका बाईवर असणार आहे जी केस मोकळी सोडून रात्री फिरायला जाते। बाईलाच टार्गेट का करतोय, केस मोकळी सोडून जायचं, परफ्यूम वगैरे ह्या सर्व गोष्टी का करतोय? कारण की काय झालंय, मी एक रील टाकलेली, त्या रील टाकल्यानंतर ना भरपूर जणांनी त्या गोष्टीला रिलेट केलं आणि मला पर्सनली इतके मेसेज आले, भरपूर जणांनी त्यांचे हॉरर किस्से शेअर केले जस्ट बिकॉज त्यांनी केस मोकळी सोडून बाहेर गेले, त्यांच्यासोबत भरपूर काय अशा गोष्टी झाल्यात। तर मी असं स्पेसिफिकली टार्गेट नाही करत आणि मी पण ट्राय करणार की हा लास्ट व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये मी एक बाई केस मोकळी सोडून जाताना जे मला जसं पण डिस्क्रिप्शन दादांनी दिलंय, ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय, मी तसंच प्रेझेंट करतोय, बाकी काही नाही आहे। माझं असं काही इंटेन्शन नव्हतं की मी स्पेसिफिक बाईला जी केस मोकळी सोडून वगैरे जातात त्यांनाच टार्गेट करतो, असं काही नाही आहे। जे पण माझे फिमेल फॉलोअर्स असतील ते लोक मला त्यामुळे अनसबस्क्राईब पण करू शकतात। तर मी ट्राय करेल ह्यावरती व्हिडिओ नाही बनवायला, पण हा जो व्हिडिओ आहे ना हा मला पण इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी हा पिक केला आज शेअर करण्यासाठी। तर हे कपल जातात फिरायला, मुंबईला राहत असतात, मुंबईवरून गोव्याला जातात आणि ड्राईव्ह करून खूप थकलेले असतात ते दादा, जाऊन आराम वगैरे करतात। आता नाईट लाईफ गोव्याला तर फेमस आहे, आता त्यांना तिथे पबला जायचं असतं, संध्याकाळी ते लोक मुंबईवरून पोहोचतात, ड्राईव्ह करून थकलेले असतात आणि तो दादा जो असतो तो ड्राईव्ह करून थकतो, तो बोलतो की आता आपण रेस्ट करूया आणि रात्री बघूया काय ते प्लॅन। आता ही दोघं जेव्हा गोव्याला पोहोचतात त्यांचा विचार असतो की संध्याकाळी पोहोचल्यामुळे थोडा रेस्ट करून नाईट लाईफ एन्जॉय करायची गोव्याची। तर रात्री उठल्यानंतर ना 10:30-11 वाजता उठतात, फ्रेश वगैरे होतात। आता ती दोघं एक पब डिसाईड करतात, तिथे जाण्यासाठी मॅपवरती चेक करतात तर 35 मिनिट्स तिथे दाखवतात पोहोचण्यासाठी। आता जेव्हा हे लोक निघतात त्यावेळी काय होतं, हे लोक ट्रॅव्हल करून आलेले असतात, थकलेले असतात म्हणून शावर घेऊन निघतात, ठीक आहे। तर आता जात असताना ह्यांनी बुलेट हायर केलेली असते, बुलेटवरून फिरायला जात असतात। जात असताना ते जिथे राहत असतात तिथे लाईट्स वगैरे असतात। थोडं पुढे गेल्यानंतर ना एक एरिया येतो जिथे लाईट्स वगैरे काहीच नसतात, पूर्ण अंधार असतो आणि हे जात आहेत। आता त्यांची वाईफ जी मागे बसली त्यांनी मोबाईलमध्ये मॅप ऑन केलं, त्यांना दिसतंय की डिस्टन्स कमी होतोय आणि 15 मिनिटावरती लोकेशन येतं। आता 15 मिनिटावरती लोकेशन आल्यानंतर ह्यांना वाटतं की जवळ आलंय। थोड्या वेळाने जसं पुढे जातात ना हा अंधार संपतच नाहीये। थोडं पुढे आल्यानंतर ना त्यांच्या मोबाईलचा नेटवर्क जातं आणि गुगल मॅप जो आहे तो चालत नाही। तर ती त्या दादाला बोलते की गुगल मॅप चालत नाहीये, नेटवर्क गेले। तर ते तिथे गाडी पार्क करतात, त्यांच्या फोनमध्ये मॅप ऑन करायला ट्राय करतात, त्यांचं पण नेटवर्क दिसत नसतं। आता दोघांच्या पण मोबाईलमध्ये नेटवर्क नाहीये, पण आता पुढे जायचं आणि तो एकच रस्ता होता जिथून ते येत आहेत। तर तो सरळ रस्ता, त्यांना वाटतं की हा सरळ रोड जिथे पण जाईल तिथे एंड होईल, तिथे बघूया काहीतरी। ते त्या हिशोबाने सरळ त्या रोडनी जात असतात आणि अंधार तरी पण असतो। आता पुढे गेल्यानंतर आपल्याला एक अंदाज असतो, 15 मिनिटं म्हणजे किती वेळामध्ये 15 मिनिटं होतात एक अंदाज असतो ड्रायव्हिंग जे करतात। दादा ड्रायव्हिंग करतोय त्याला ना रोड एंडच होत नाही, इतकं समजते की 15 मिनिटापेक्षा तर जास्त टाइम झालाय पण रोड काही संपत नाहीये। आणि तो दादा बोलतो की मी गाडी चालवतोय, तो रस्ता जो सरळ होता तो संपतच नाहीये। 45 मिनिट्सच्या पण वरती झालं, तो रस्ता 15 मिनिटाचा जो गुगल मॅपवरती एंडिंगला दाखवत होता तो संपतच नाहीये। आता हे दोघं त्या अंधारामध्येच फिरतायत आणि दादा जो आहे ना तो त्याच्या वाईफला सांगत नाही बिलकुल की काय प्रकार होतोय। कारण की काय होतं, जंगलामध्ये फिरताना आपण पण फिमेल आपल्यासोबत असली की त्यांना आपण भीती वाटेल अशी काही गोष्ट करत नाही, तसंच दादा पण करतो, तिला सांगत नाही। तरी पण त्याची वाईफ विचारत असते दादाला की किती वेळ लागेल पब यायला, पण दादा तिला इग्नोर करून बोलत असतो की थोड्या वेळात पोहोचू वगैरे असं बोलत टाइम तो पुढे काढत असतो। तर तो रस्ता सरळ आहे पण त्यांना ना सारखं लेफ्ट साईडला एक स्मशानभूमी दिसते आणि ती स्मशानभूमी सारखी तीच कंटिन्यू दिसत असते त्यांना। म्हणजे एक थोडं 10 मिनिटं ड्राईव्ह करतायत, पुढे परत ती स्मशानभूमी दिसते, थोडं परत ड्राईव्ह करतात 10 मिनिटं, परत ती स्मशानभूमी दिसते। आणि ही गोष्ट आहे ना दादा ऑब्झर्व करत असतो, कारण जे लोक पण ड्राईव्ह करतात त्यांना सर्व गोष्ट माहिती असते की कुठली गोष्ट त्यांनी बघितली आहे। तर त्यामुळे दादाला बरोबर माहिती असतं की त्याच्यासोबत काय होते, पण तो त्याच्या वाईफला हे समजून देत नाही। आता थोड्या वेळ पुढे ड्राईव्ह केल्यानंतर थांबतो, ह्याला पण ना भीती वाटत असते, थांबतो आणि तो स्मोक करणारा असतो, स्मोक वगैरे करतो, त्याला तरी पण ना काही लक्षात येत नाही, काय समजत नाही, गाडी वगैरे तिथे दिसत नाही, रस्त्याला अंधार आहे, जंगल आहे। आता स्मोक करायला थांबलेले असताना
त्याचं लक्ष जातं त्या ताईच्या केसांवरती जे मोकळे सोडलेले असतात, कारण की शॉवर करून ते लोक निघालेले असतात. ताईचे केस एक आपण बोलतो जसं हलके ओले असतात वॉश केल्यानंतर, तसं असतं. त्यामुळे दादाला थोडासा डाऊट येतो. दादा तिला बोलतो की हे हेल्मेट तू घाल आणि गाडीवर बस, आपण निघूया. तर ती ताई त्याला बोलते की ही केस मोकळी सोडलेत कारण की हवेने सुकतील आणि तिथे जाईपर्यंत पबला मला प्रॉपरली ते सेट करायला येतील. तर दादा रागाने तिला बोलतो की मी बोललोय तितकं कर, पुढे पोलीस वगैरे असतील, तू हेल्मेट घाल. तर ताई तरी पण बोलते की अरे पोलीस वगैरे असतील तर ते तुला पकडतील ना, तू हेल्मेट का काढतोय. तर दादा थोडा रागाने बोलतो. मग ताई हेल्मेट घालते आणि ते हेल्मेट घालून पुढे आल्या आल्या त्यांना एक लेफ्ट टर्न दिसतो. त्या लेफ्टला एक मंदिर दिसतं. त्या मंदिराच्या बाहेर एक माणूस बसलेला असतो. त्या माणसाला दादा जाऊन विचारतो की हा पब कुठे आहे. तो माणूस बोलतो की अरे हे समोरच आहे. त्या समोरच्या गल्लीमध्ये पब आहे, पण ऑलमोस्ट तोपर्यंत त्यांनी 1.5 तास कमीत कमी गाडी चालवलेली असते. आणि ही गोष्ट त्याला नंतर समजते की केस मोकळी सोडून त्याची वाईफ मागे बसली आहे. आणि त्याला पण आठवतं दादाला की असं काही ना काही गोष्टी असतात. तर तो जस्ट एक ट्राय म्हणून, कारण आता त्यावेळी चुकी तर काही होत नाही आहे, रस्ता पण दुसरा कुठं दिसत नाही आहे, एकच सरळ रस्ता आहे, ते लोक प्रॉपर ड्राईव्ह करतात, मग काय असू शकतं. म्हणून ती एक गोष्ट तो ट्राय करतो. पण ते जसं हेल्मेट त्या ताईला देतो घालायसाठी, म्हणजे केस मोकळी सोडलेली असतात, ताईला बोलतो की केस बांध आणि हेल्मेट घाल. ते करून पुढे आल्या आल्या त्यांना ते मंदिर दिसतं. तर असा पण एक प्रकारचा चकवा असतो. आणि तुम्ही पण कपल जर कुठे फिरायला वगैरे जाताय तर ह्या सर्व छोटी छोटी गोष्टी आहेत ना, जरा लक्ष द्या, कारण की आपण सांगू नाही शकत कधी काय होईल. आणि नवीन एरिया असतात तर त्यावेळी तिथे काय एनर्जीज आहेत आपल्याला काही माहिती नसतं. पण आपण इतकंच बोलू शकतो की सेफ राहा. तुमच्याकडे पण असे काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील तर मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जीमेलवरती तुम्ही मेल करू शकता. आणि तुम्हाला इथे येऊन पॉडकास्टमध्ये जर स्टोरी तुमची शेअर करायची असेल तर मी दिलेल्या फोन नंबरवरती व्हॉट्सॲप नाही तर मेल करू शकता.